फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाबल्या आणि सागर अतिशय आक्रमक फलंदाज आहे. दुधाली तलवार मैदानाच्या आतमध्ये बाबल्या आणि सागर. यावेळेस मात्र चॅलेंज स्वीकारावं लागेल राम वर्धनी सोनगाव कडून. अर्थातच गोलंदाजी धुरा सांभाळेल अशोक. याच्यावर मोठी जबाबदारी असेल कारण समोर रन मशीन बाबल्या उभा आहे आणि अर्थातच बाबल्याने काय सुरुवात केली होती आणि अर्थातच 51 धाबांची काय खेळी साकारली होती. 5 षटकार 4 चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये. पाऊस पडला होता धाबाचा. चला पंचांचा सिग्नल येतोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पडेल. माफ करा, दुसऱ्या सामन्यातला पहिला चेंडू अशोक बराकरीत बॅन फ्रॉम सोनेगाव. राईट अप ओव्हर द विकेट. पंच राकेश मोरे निलेश टेरोकर सह मी बाळू सनगरे. स्कोरर आपण पाहतोय या ठिकाणी अर्थातच प्रसाद आंबरे. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू हो हो सरळ पॅडवर आदळतोय आणि अर्थातच या ठिकाणी गोलंदाज इतर सगळे क्षेत्ररक्षक अपील करतात मित्रांनो. या अपीलची आठवण करून देईन तुम्हाला. आणि यावेळेस पहा शेखर काय करतोय. गोलंदाज आणि इतर 10 खेळाडू अपील करतात मित्रांनो. आठवण करून देईल रमेश पवार यांनी एक गंमत सांगितली होती. आर डी बर्मन सूर्यकांत गमरे सर आपणास निश्चित माहित असेल आर डी बर्मन क्रिकेटमध्ये एवढ्यासाठी बनतात ज्यावेळेस कसोटीचा सामना सुरू होता. शेवटची विकेट होती. दुपारचं सत्र होतं. जेवणासाठी फक्त आणि फक्त शेवटचं षटक बाकी असताना आर डी बर्मन ठरलं इंडियन टीम मध्ये. आर डी बर्मन म्हणजे असं आहे शेवटच्या षटकामध्ये जर शेवटचा गडी बाद झाला असता तर जेवल्यानंतर पूर्ण दिवस आराम मिळाला असता. अन्यथा जर का तो 6 चेंडू खेळेल आणि पुन्हा जेवल्यानंतर यावं लागेल. म्हणून रमेश पवार एक महान गोलंदाज होता. त्यांनी असं ठरवलं की एक वेळ ज्या अपील सुरू झाला गोलंदाजानं की इतर सगळ्या खेळाडूने अपील बनवायचं. आर डी बर्मन ठरलं आणि आर डी बर्मन मैदानामध्ये पाहायला मिळालं. 11 खेळाडू अपील करतात मित्रांनो. पहा म्हणजे अर्थातच या ठिकाणी आर डी बर्मनची आठवण झाली. रमेश पवार काय महान गोलंदाज होते. अर्थातच त्यांनी रणजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. यावेळेचा चेंडू पहा अशोकचा चेंडू उसळी घेणारा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता पॉइंट गलीमधून. परंतु यावेळेस मात्र जकडून ठेवलंय. सागर याला धाव मात्र मिळत आहे. धाव मिळाली 1 धाव आणि अर्थातच धावसंख्येला श्रीगणेश झालाय. अब्बाशी 11 या सगळ्यांनी एका धावेने सुरुवात केली. अर्थात श्रीगणेश झालाय. अकाउंट ओपन झालंय. बँक बॅलन्स किती होईल मी सांगणार नाही. आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं अर्थातच 95 धावा या जमा केल्या होत्या. त्या अर्थातच याच जोडीने ही दुवादार जोडी आहे. अर्थातच धुरंधर दोन्ही फलंदाज सागर आंबरे बाबले आंबरे. मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू झाली. अर्थातच सागर पंचांकडे चर्चा करतोय. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय निलेश टेरोकर ज्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. आणि अर्थात स्ट्राईक पंच आपण पाहिलं राकेश मोरे. मित्रांनो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अर्थातच टेनिस मधल्या अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं काम असतं. तत्पूर्वी मित्रांनो टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. लाडकं नेतृत्व तुम्हा सर्वांची दिल की धडकन एस के जी आंबरे सर यांचं आगमन झालंय. टाळ्या वाजू दे मित्रांनो. काय मेहनत घेतले. महिनाभर या स्पर्धेची तयारी सुरू झाली आणि अर्थात यावेळेस मात्र चेंडू भिरकवलाय हवेमध्ये आणि अर्थातच क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय आणि अर्थात संधी मिळेल सागर आंबरेला. तर मित्रांनो हॅलो आता जिथे उपस्थित आपले शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते सुभाषजी गवळी आणि भोवड काका आणि एक विलास राऊत यांचं इथं आगमन झालंय आणि भार्गव शेठ यांचं इथं आगमन झालंय. तर भगवा चषक मध्ये त्यांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निश्चितच भार्गव शेठ आलेत म्हणजे निश्चित एटीएम घेऊन आले असतील. कारण काल एटीएम फार उघडलं नाही पण यावेळेस निश्चित उघडेल. कारण आज ऑफिशियल डे आहे. सोमवारचा दिवस आहे. निश्चित काहीतरी पाहायला मिळेल. कालचा दिवस संडेचा दिवस होता. खाण्यापिण्याचा दिवस होता. एन्जॉयचा दिवस होता. आज निश्चित या ठिकाणी काहीतरी पाहायला मिळेल. यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू सोडून दिला. पंचांनी काम बाकी केले. अर्थातच स्क्वेअर चेंडू आहे. एक्स्ट्रा चेंडू आहे. तर मित्रांनो आठवण करून देतो खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि तुम्हाला सर्वच लाडकं नेतृत्व आहे. क्रिकेटशी मोठं नातं असणारं एस के जी आंबरे सर यांचं आगमन झाले. मित्रांनो आपल्या माहिती स्पर्धा अर्थातच कोरोनाच्या कालखंडामुळे काही गोष्टींना खूप चॅलेंज करावं लागलं. काही गोष्टींबरोबर टफ करावी लागली. काही गोष्टी सांभाळाव्या लागल्या आणि अर्थातच आणि बडूनच खूप या ठिकाणी मेहनत घेत एस के जी आंबरे सर आणि त्यांची संपूर्ण टीम संजोग असतील महेंद्र आंबरे असतील अजित आंबरे असतील आणि इतर सगळ्यांची खूप सारी मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. परिश्रम पाहायला मिळतो मित्रांनो. आणि बडून ही स्पर्धा यशस्वी होते. 3ऱ्या दिवसामध्ये आपण पोहोचलो. या स्पर्धेकडे मोठी देखणी स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा अर्थातच शिवसेनेची युवा सेनेची स्पर्धा. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू बाबल्यासाठी कनेक्ट केलाय. चेंडू भिरकवलाय. निश्चित धावा मिळतील. क्षेत्ररक्षक खाली येतोय. पकडण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू सीमारेखा पार चौकार.
तर अर्थातच आपण पाहतोय चुकारडीशी धावसंख्या जर पाहिली धावसंख्या पुढे जाईल धावसंख्या 7 धावा पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि अर्थात पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एकूण धावा जर पाहिलं तर 7 धावा झाले आहेत. एका बाजूला रामवर्धनी सोनगावचा संघ आहे शेखरचा संघ आहे आणि अर्थातच दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अर्थातच अब्बाशी 11चा संघ आहे. अर्थात यजमान संघ आहे मोठा संघ आहे ज्या संघामध्ये अर्थातच बाबल्याला आपण पाहतोय सागरला पाहतोय आणि अर्थात ही मोठी जोडी मित्रांनो टेनिस विश्वामध्ये कोकणचं नाव उज्ज्वल करणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अर्थातच त्यांच्यावर मोठी जबाबदारी घरच्या मैदानावरती खेळताना अर्थातच दुसरा सामना आजच्या दिवसातला ते खेळत आहेत आणि निश्चितच यामध्ये मोठा सामना होईल. अर्थातच दोन्ही संघ तगडे संघ आहेत. राईट भरता विकेट अशोकचा चेंडू आकोटप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा उठवला भिरकावून दिला यावेळेस बाबल्याच्या बॅटमधून पहिला षटकार खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये काय घडलंय पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा आल्यात आणि अर्थात त्यामध्ये बाबल्याने एक षटकार एक चौकार लगावलाय पहिल्या षटकाचं या ठिकाणी पूर्तकरण आणि यानंतर दुसऱ्या षटकामध्ये काय होतं ऐकणार आहोत एकदा पुनश एकदा मराठीचा बुलंद आवाज अर्थातच अनुभवाची खाण असणारे आमचे सिनियर सूर्यकांतजी गमरे सर. धन्यवाद बाळू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा गणराज्य त्यांनी नतमस्तक. तसेच अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती राजा शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि आपण पाहतोय ही स्पर्धा जी मानाची स्पर्धा अर्थातच घेऊन आलेलो आहे भगवा चषक 2021 शिवसेना युवासेना शाखा आवाशी यांच्या माध्यमातून आणि आपण पाहतोय आयोजक आहेत सन्मान्य श्री SK आंब्रेजी माजी उपसभापती तर आपण पाहतोय तसेच प्रकाश श्रीपत आंब्रे माजी सरपंच आवाशी शशिकांत सु आंब्रे माजी सरपंच आवाशी आणि महेश आंब्रे माजी ग्रामपंचायत सदस्य. तर या सर्वांनी फार मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या या सहकार्यातून अर्थात त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पार पाडली जाते. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आणि आपण पाहतोय काल सुद्धा रंगतदार सामने शेवट संध्याकाळची जी सत्र होती ती मात्र आपण पाहिलं की अख्ख्या दिवसामध्ये जे 2 शेवटचे सामने होते ते बाळूक फार रंगतदार झालेले मजा आली मॅच बघायला सुद्धा आणि आम्हाला आपल्याला कॉमेंट्री करायला सुद्धा. तर यावेळेला आपण पाहतोय मैदानात एक रंगतदार सामना चालू आहे आणि एक आपण आवाशीचे सुपुत्र अर्थातच बाबल्या आणि सागर एक जोड गोळी आपण नेहमीच यांना सातत्याने पाहतो आपल्या पंचकृषीमध्ये एक मोठी जोडी खेळताना यावेळेला सुद्धा आपण पाहतोय चेंडू मात्र बिमर आहे पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. यस तर खऱ्या अर्थाने ज्याने स्वराज्याचं निर्माण केलं त्यांना खरंच मानाचा मुजरा आहेच आणि त्याचं एक गीत आपण ऐकतोय महाराजांवरचं. या वेळेला आपण पुन्हा येऊया मैदानामध्ये एक चौकार आहे फ्री हिटचा संधी आहे यावेळेला सागरला. यावेळेला सागरने पाहिलं हेरलं आणि सरळ भिरकावून दिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ पुन्हा एकदा 6 धाव्यांसाठी षटकार. डीजे तर आपण ऐकतोय आणि पाहतोय एक जबरदस्त मॅच या आवाशीच्या मैदानामध्ये आणि यावेळेला मात्र बरसला येतो म्हणजे सागर कारण बॅक टू बॅक 2 षटकार लगावले कारण एक फ्री हिटचा चेंडू होता. अर्थातच एक संधी चांगली संधीचं केलं ते म्हणजे सागरने. यावेळेला बाबल्या आहे नॉन स्ट्राईकला गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर
प्रवीण प्रवीण यावेळेला महागडा ठरतोय. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना यावेळेला फक्त दिशा दिली, पॉईंटची दिशा होती आणि यावेळेला क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव जरूर मिळेल सागरच्या अकाउंटमध्ये, एक धाव, आणि अर्थात संघाला सुद्धा एक धाव मिळेल. आवाची 11 या संघाला 25 धावा धावफलकावर पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना बाळू एक जर विचार केला तर चांगल्या धावगतीकडे जाताना, वाटचाल करताना हा संघ आपण पाहतोय. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्याचा पाया चांगला त्याचा शेवट चांगला होतो. आणि यावेळेला तेच दृश्य आपण पाहतोय मैदानामध्ये. एक आक्रमक जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, कारण ज्याची ख्याती आहे, तू सांगितल्याप्रमाणे बाबल्या या, मी तर असं म्हणेन या आवाशीचा वंडर बॉय आहे. आपल्या आवाशीचा नाही तर मी असं म्हणेन या पंचकृषीचा वंडर बॉय, तो यावेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय. बाबल्या यावेळेला स्ट्राईकला असेल आणि गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण आहे गोलंदाजी करताना, यावेळेला राऊंड विकेट मारा करताना. यावेळेला आपण पाहतोय टप्प्याचा चेंडू, यावेळेला मात्र थोडासा पुल करण्याचा प्रॉपर प्रयत्न जरूर झाला, परंतु जो टायमिंग होतं थोडंसं मला असं वाटतं मिस झालं. थोडंसं कुठेतरी चेंडू लेट आला, बॅट अगोदर फिरली गेली आणि त्यामुळे थोडंसं मी असं म्हणेन की शॉट या स्ट्रोकमध्ये ताकद नव्हती. परंतु एक धाव जरूर मिळते. एका धावेने पुन्हा धावफलक सरसवतोय 26च्या घरात. 26 बिनबाद अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय आवाशी 11 या संघाची. यावेळेला पुण्याचे प्रवीण तयार असेल. कुठेतरी आपण पाहतोय दडपण नक्कीच गोलंदाजावर आहे, कारण दोन चांगले आक्रमक फलंदाज यावेळेला चांगली फलंदाजी करताना, कारण दोघांनी षटकार लगावलेले आहेत. यावेळेला सागर आहे. यावेळेला स्विंग आणि मेच काय चेंडू होता. पिच झाल्यानंतर बाळू पाहिलं की पूर्णतः चकवलं गेलं आणि खरं म्हणजे मी म्हणेन यावेळेला त्याचं फुटवर्क नव्हतं सागरचं. खडे मारण्याचा प्रयत्न झाला होता, खडे हिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि यावेळेला मात्र पूर्णतः बिंदी गेन डॉट चेंडू येतोय. आणि यावेळेला नक्कीच मी असं म्हणे प्रवीणने थोडंसं कमबॅक कुठेतरी करण्याचा प्रयत्न केला, कारण दोन लागोपाठ षटकार आल्यानंतर कुठेतरी एकेरी आणि डॉट चेंडूची फेक करताना पाहतोय आपण. यावेळेला 26 धावा आहेत धावफलकावर. फुलाले यांचा चेंडू, याला फक्त दिशा देण्याचं काम केलंय सागरने, परंतु क्षेत्ररक्षण आहे. शॉट मिड विकेटला तिथे मात्र क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव जरूर मिळते. एका धावेने 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. प्रवीणचं दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 षटकं आपण पाहतोय, म्हणजे 5 षटकांचा सामना आहे आणि हे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मी असं म्हणेन एक चांगली धावसंख्या उभारली गेले या आवाची 11 संघाने. अर्थातच त्याचं श्रेय सर्व आहे ते बाबल्या सारख्या धडाकेबाज फलंदाज झाला. आक्रमक फलंदाजी हे त्याचं एक ब्रीदवाक्य मी म्हणेन आहे. आणि यावेळेला पाहूया पुन्हा तयार. यावेळेला टप्प्याचा चेंडू थोडासा पीच झाल्यानंतर बाउन्स घेतल्यानंतर मात्र आपल्याला कळलं नाही की अपेक्षेपेक्षा जास्त बाउन्स मिळाला आणि यावेळेला मात्र पूर्णतः बीट झाल्यानंतर मात्र इथे षटक संपतंय, कारण बिंदी गेन आहे. 27 धावा धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेला पाहूया पुन्हा एकदा एक नक्कीच घमासान पाहायला मिळेल, कारण या ग्राउंडवर मागच्या सामन्यामध्ये ज्या बाबल्याने 51 धावा तब्बल ठोकल्या होत्या आणि त्याची आत्ताशीबाजी त्यांनी म्हणजे 4 षटकार ठोकले होते त्याच्या खेळीमध्ये आणि 5 चौकार सुद्धा लगावले होते. तर मी म्हणेन बाबल्याला या विकेटचा पूर्णतः अभ्यास आहे, कारण होम ग्राउंड आहे, त्यामुळं पूर्ण त्याला अभ्यास असल्यामुळं तो यावेळेला मात्र नक्कीच ते काम जरूर करेल. कारण पुन्हा एकदा ह्या पूर्ण मी असं म्हणेन की आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती बाबल्याच्या खऱ्या अर्थाने नावावर आहे, कारण 50 म्हणजे एक पहिली हाफ सेंचुरी ही बाबल्याच्या नावावर आहे. या स्पर्धेमध्ये सेंचुरी काल तर झाली नव्हती, परंतु आज मात्र बाबल्याने केली. कारण मी पहिल्या दिवशी नव्हतो, पण पहिल्या दिवशी मी अपडेट जरूर घेईन की कुणी हाफ सेंचुरी मारली होती का. तर मात्र ह्या स्पर्धेची ही पहिली सेंचुरी होती. हाफ सेंचुरी म्हणजे मागच्या सामन्यामध्ये बाबल्याने ठोकलेली. तर नक्कीच त्याचं प्रशंसा केलीच जाईल आणि त्याची तारीफ नक्कीच केली जाईल. परंतु यावेळेला षटक संपतंय. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अशोक गोलंदाजी मार्कवर कर्णधारांनी त्याला आमंत्रित केलं. गोलंदाजीसाठी चेंडू हाताळतोय तो म्हणजे अशोक आणि यावेळेला स्ट्राईकला सागर आहे. क्षेत्ररक्षण जे आहे, जे मॅनेटरी पॉवर प्लेची 2 षटकं आहेत ती संपुष्टात आल्यानंतर जे रेस्ट्रिक्शन आहे, जे बंधन आहे ते हटवण्यात आलं. यावेळेला मात्र सीमारेषेचा ताबा घेण्यात आलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षकांनी. आणि यावेळेला गरज आहे, कारण जरूर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर होईल दोघांच्याही माध्यमातून. सुरुवाती जे मॅनेटरी पॉवर प्लेची षटकं होती त्याच्यामध्ये तब्बल 27 धावा ठोकल्या, म्हणजेच जवळजवळ 13.5च्या सरासरीने ते धावा ठोकलेले आहेत, ते म्हणजे बाबल्या आणि सागरने. यावेळेला पुन्हा अशोक तयार. तर पुन्हा एकदा तयार अशोक सागरसाठी. टप्प्याचा चेंडू, यावेळेला मात्र पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला आणि यावेळेला चौकार येतोय. खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो, कालच मी सांगितलं.
तर सागर स्ट्राईकला यावेळेला आणि मोठी जबाबदारी नक्कीच सागरवर आता येऊन टेपलेली आहे. कारण एक धडाकेबाज फलंदाज बॅक टू पॅव्हलियन झालेला म्हणजे तंबूच्या आसऱ्याला आहे. यावेळेला पुन्हाचे अशोक तयार आहे ओव्हर द विकेट मारा करताना. यावेळेला पाहतोय काय परफेक्ट टाईम आहे सागरचं आणि खरोखर देखना फटका. फक्त मी असं तर नक्कीच मी असं म्हणेन धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 38 तिसरे षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला 5 षटकांचा सामना आहे. तर बाळू तुला एक सांगतो की आम्ही जेव्हा मुंबईमध्ये कॉमेंट्री करतो नवीन मुंबईमध्ये तेव्हा एक धारावे गावचा एक खेळाडू आहे. त्याचं नाव आहे सचिन नाईक. सचिन नाईक म्हटलं तर कव्हरचा भाषा त्याला समजलं जातं. त्याला पूर्ण कव्हरला म्हणजे तुम्ही कसंही चेंडू टाका तर कव्हर्सला मारतो आणि त्याचं प्रात्य मला आता असं जाणवलं की सागर हा सचिन नाईकच आहे की काय. कारण काय क्लास होता त्या पटक्यामध्ये. यावेळेला दरम्यान आपण पाहतोय चेंडू मिस होतोय आणि एक डॉट चेंडू जरूर येतोय आणि ते धावा मात्र धावफलकावर आपण पाहतोय. तब्बल 42 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा, एक गडी जरूर बाद आहेत. बाबल्या पॅव्हलियनच्या जरूर आसऱ्याला आहे. सलामीला फोडण्यामध्ये यशस्वी झालेला आहे अशोक. परंतु यावेळेला मी असं म्हणेन की बाळू चांगला स्कोर आहे कारण 300 म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे आणि 42 धावा आहेत तब्बल. म्हणजे एक चांगली रणनीती आखलेली आहे आवाशी 11 या संघाने आणि त्याला मात्र साजेसा खेळ करतायत ते म्हणजे सागर आणि बाबल्या जो आऊट झाला त्यांनी सुद्धा चांगला खेळ करून आपल्या संघासाठी थोडं योगदान जरूर दिलंय. त्याच्यानंतर प्रणव आलाय जोडीला. तर पुढचं जे एक षटक आहे त्याचं पूर्ण 2 षटकांचं विवरण ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा मी माझे मित्र बाळू सनगरे यांना आमंत्रित करतो. आइए बाळू, हिंदी में कमेंट्री करने के लिए. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का तहे दिल से स्वागत इस टूर्नामेंट के अंदर. देखिए बहुत बड़ा टूर्नामेंट चलता हुआ तो देखिए मैदान के अंदर बहुत बड़ा मैच चलता हुआ. एक तरफ देखिए अब्बासी 11 और दूसरी तरफ देखिए रामवर्धनी सुनगाव के बीच का मुकाबला चलता हुआ. टॉस जीता था रामवर्धनी सुनगाव ने और पहले गेंदबाजी का फैसला किया. तो पहले ओवर के अंदर देखिए कुल मिलाकर अशोक ने गेंदबाजी की थी और इस गेंद ओवर के अंदर देखिए 13 रन आए थे और दूसरे ओवर के अंदर देखिए प्रवीण ने गेंदबाजी पर आए और दूसरे ओवर के अंदर देखिए 14 बने 13-14 और तीसरे ओवर के अंदर देखिए 15 13-14-15 और इसके बीच में देखिए बाबले जो कि आउट होकर मैदान से बाहर है. बाबले ने प्रयास अच्छा किया था, घुटना टेक तमाशा देख खेलने का प्रयास यहाँ पर इस बार देखिए नाकामयाब हुए और आउट होकर मैदान से बाहर जाने वाले पहली खिलाड़ी बाबलिया. तो ऑन स्ट्राइक अब बाहर के बल्लेबाज देखिए प्रणव और गेंदबाजी देखिए राइट नंबर गेंद. पहली गेंद इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद खेलना चाहते थे पॉइंट क्षेत्र पर. वहां खिलाड़ी है, खिलाड़ी प्रयास करते तब तक देखिए एक रन आसानी से पूरा किया प्रणव का खाता खुला. प्रणव के खाते में 1 रन और कुल मिलाकर अब्बासी 11 के खाते में रन जुड़ते हुए रन बने पूरे 43 रन. वो नंबर यहाँ पर चौथा चलता हुआ. गेंदबाज की बात करते गेंदबाज देखिए हर्षद जो कि गेंदबाज के मोर्चे पर रामवर्धनी सोनगांव यानी शेखर बोरे का टीम और अब्बासी 11 बाबले और सागर. सागर देखिए अभी भी थक कर खेल रहे. प्रारंभिक बल्लेबाज के रूप मैदान के अंदर आए थे. अब तक कुल मिलाकर 11 गेंद खेले और 28 रन की पारी, सुंदर पारी खेलते हुए मैदान के अंदर देखिए एक छक्का और 3 चौके के साथ सुंदर पारी खेलते हुए मैदान के अंदर ऑन स्ट्राइक सागर. गेंदबाजी फिर एक बार देखिए करेंगे हर्षद. राइट विकेट अंपायर के बगल से अगली गेंद इस बार ऑन साइड पर उसको लेके ऊपर से सागर के बल्ले से आया हुआ और एक छक्का.
इकडे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आहोत आणि मराठी भाषेचं सौंदर्य, मराठी भाषेची ओळख, अहो क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त होतात. यावेळेस मात्र मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसतो. सागर आंबरे बाकी पावलं. हॅलो 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 सुंदर गोलंदाजी. यावेळेचा चेंडू अतिशय धारदार चेंडू फेकला, एष्ट्याला वेध घेणारा चेंडू फेकला आणि अर्थातच चेंडू जाऊन आदळला. अर्थातच त्रिफळा उद्ध्वस्त झाल्यात, एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. छान मोठा विकेट या ठिकाणी मिळवलाय. अर्थात हर्षद यांनी कमाल केली. सागर आंबरेला ज्याने क्लीन बोल्ड केलंय आणि अर्थातच मोठा धक्का दिलाय. अव्वाशी 11 संघाला दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 49 धावा झाल्यात आणि अर्थातच प्रथम फलंदाजी करताना अव्वाशी 11चा संघ यावेळेस मात्र धावा चांगल्या आल्यात, परंतु दोन मोठे हिरे गमावलेत. पहिला हिरा म्हणजे अर्थात वंडरबॉय बाबल्या आउट झालाय आणि अर्थातच गुटनाटेक तमाशा देख अशा प्रकारची फलंदाजी, अशा प्रकारचा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस मात्र तो अपयशी ठरला. परंतु त्यांची कामगिरी करून मात्र तो निश्चितच गमरेसर परत गेलाय. सागरने देखील चांगली सहभाग दिला आणि तो देखील मैदानाच्या बाहेर झालाय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, तो देखील प्रणव आहे आणि अर्थात दुसऱ्या बाजूने पाहिला तो देखील डावखुरा फलंदाज आहे. या दरम्यानचा पुढचा चेंडू आहे. हो श्री येणार आउट. विकेट नंबर 3 बॅक टू पावलेट. प्रणव आउट. फलंदाज आकाश मॅन फ्रॉम आवासी राईट फॉर द विकेट. आकाश यावेळेचा चेंडू आकाशने भिरकावलाय. घातक होऊ शकतो. यावेळी छत्रक्ष खाली येतोय लॉगआउट मध्ये. सुंदर झेल हॅट्रिक पूर्ण. खूप मोठा आहे. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, 7 चेंडू म्हणजे क्रिकेटचं सौंदर्य. 7 चेंडू मध्ये निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे सौंदर्य. 7 चेंडूवर 6 बळी मिळवणं म्हणजे सौंदर्य आहे आणि 3 चेंडूवर 3 बळी मिळवणे म्हणजेच हॅट्रिक सौंदर्य आहे. आणि अर्थातच भार्गव देवळेकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झाले मित्रांनो. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. चांगल्या मॅच मध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली हर्षदने आणि 3 फलंदाजांना सलग 3 चेंडूवर डगआउटचा रस्ता दाखवलाय. पहिला सागर आंबरेला क्लीन बोल्ड केले, त्यानंतर मात्र आलेल्या प्रणवला त्याने बाद केलं आणि आकाशला देखील पहिल्या चेंडूवर घरचा रस्ता दाखवलाय आणि दादागिरी निर्माण केली. अर्थात दादागिरी करतोय यावेळेस गोलंदाज हर्षद. अप्रतिम कामगिरी. 500 रुपयाचं बक्षीस भार्गव देवळेकर सर यांच्याकडून. रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपये का इनाम. सुंदर दमदार शानदार गोलंदाजी आहे. हर्षद मात्र दादागिरी करतोय आणि अर्थातच आग ओकतोय. प्रत्येक चेंडू धारदार तिकट मारा करतोय. राईट राऊंड विकेट. यावेळचा चेंडू डावखुरा प्रणव. हो हा देखील देखना चेंडू होता. हा देखील सुरेख चेंडू होता. हा देखील एष्ट्याचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु यावेळेस मात्र डावखुरा प्रणव याने सांभाळून खेळलाय. अर्थात रक्षण केले आणि अर्थातच या स्पर्धेमध्ये देखील पहिला हॅट्रिक हर्षदच्या नावावर लिहिली जाते. आणि अर्थात काय कामगिरी केली गब्रे सर. 3 चेंडू 3 फलंदाज आणि मोठे फलंदाज. छोट्या संघासमोर ठीक आहे, पण मोठ्या संघासमोर कामगिरी करणं हे फार अवघड काम आहे आणि इथे सोपं करून ठेवले. हर्षदने धावसंख्या पाहिली तर धावसंख्या फक्त आणि फक्त 50 वरती पोहोचले. 50 धावा झाले. षटक संपले. 4 शेवटचं षटक बाकी आहे आणि मैदानावरती किल्ला लढवावा लागेल. तो अर्थातच प्रणवला डावखुरा फलंदाज आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर संकेत आहे ज्याला रबाडा या नावाने ओळखलं जातं आणि अर्थातच कौतुकाने प्रेमाने त्याला रबाडा म्हणतात, कारण स्टाईल ही रबाडासारखी आहे आणि छोटा आहे परंतु निश्चित मेहनत घेणारा खेळाडू आहे. संकेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय आणि दुसऱ्या बाजूने अर्थात मोठी जबाबदारी आता प्रणववर असेल, कारण आपले सिनियर खेळाडू आणि अर्थातच
सुरुवातीचे फलंदाज अपयशी ठरले. बाबल्या आउट झालाय, सागर आउट झालाय, प्रणव, आकाश यांनी हजेरी लावून मैदानाच्या बाहेर गेलेत. आणि निश्चित यावेळेस मात्र 6 चेंडूचा खेळ सांभाळायचा आहे, खेळायचा आहे, धावा करायचे आणि जबाबदारी आहे ती अर्थात प्रणववरती असेल. डावखुरा प्रणव आहे आणि अर्थात याच्याकडे देखील मोठी क्षमता आहे, मोठे फटके मारण्याची ताकद आहे. आणि पाहावं लागेल 6 चेंडूमध्ये किती धावा येतात. 50 धावा झालेत. आणि अर्थातच गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारतो ऋषी. 5वं अंतिम षटक आहे, जबाबदारीचं षटक आहे. ऋषी यावेळेस मात्र गोलंदाजी करेल डावकऱ्या पटारासाठी. आणि अर्थात नॉन आपण पाहिलं तर संकेत उभा आहे. स्ट्राईक अंपायर जर बघितलं तर अर्थात राकेश बोरे. स्क्वेअर लेग क्लब जर पाहिलं तर अर्थात अनुभवी पंच निलेश टेरवकर. राईट टॅप राऊंड विकेट. यावेळेचा चेंडू प्रणवसाठी असेल आणि यावेळेस मात्र खराब चेंडू फेकलाय. प्रणवने पुरेपूर फायदा उठवला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 5व्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार साधावा. कमाल. सन्माननीय आदरणीय राजेश आंबरे सर यांचं आगमन झालंय. सर आपलं देखील मी मनापासून सरचे स्वागत करतो भगव्या चषकामध्ये. म्हणजेच शिवसेना युवासेना शाखा आवाशीच्या स्पर्धेमध्ये भगव्या वातावरणामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकामध्ये आपलं मनापासून सरचे स्वागत आहे. त्याचबरोबर उपस्थित सगळ्या क्रीडा रसिकांचं देखील पण मनापासून सरचे स्वागत करतो. यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं देखील मी समालोचन कक्षामधून बाळू सरगरे सरचे स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये मित्रांनो मोठी स्पर्धा, बाणाची स्पर्धा कोकणच्या पवित्र भूमीवर म्हणजेच महाराष्ट्राच्या या वीरांच्या भूमीवर, पवित्र भूमीवर अर्थातच ही स्पर्धा, मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. 3रा दिवस आहे स्पर्धेतला आणि 3ऱ्या दिवसातला मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेचा पुढचा चेंडू राईट टॅप राऊंड विकेट. प्रणवसाठी क्लीन बॉल. एक तेरी एक मेरी, तू शेर मै सवा शेर. गॉन विकेट. प्रणव बॅक टू पावलाय. पाहिलं तर एकूण 5 फलंदाजांनी रस्त्याचा मैदानाच्या बाहेरचा रस्ता पकडला. अर्थातच बाबल्यापासून सुरुवात झाली, सागरपासून गाडी स्टार्ट झाली आणि त्यानंतर मात्र प्रणव, आकाश यांनी हजेरी लावून मैदानाच्या बाहेरचा रस्ता पकडला आणि अर्थातच 5वं षटक उजाडलंय. 5व्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर मात्र यावेळेस कमाल केली गोलंदाज अर्थातच ऋषीने. पहिल्या चेंडूवर प्रणवने मात्र पुरेपूर फायदा उठवला होता, मोठा फटका खेळला होता, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार मारला होता. परंतु त्यानंतरच्या चेंडूवर मात्र कमबॅक केलंय. अर्थातच ऋषीने दाखवून दिले मी देखील कमी नाही, मी देखील इथलाच सुपुत्र आहे, मी देखील कोकणामध्ये जन्म घेतलाय आणि अर्थातच मी देखील अनुभव मिळवलाय टेनिसमध्ये, दाखवून दिलाय आणि त्रिफळ उद्ध्वस्त केल्यात प्रणवच्या. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये केतन ऑन स्ट्राईक. डाऊन साईडला संकेत आहे, ऋषीच्या हातामध्ये चेंडू आहे. अर्थातच शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी येणं बाकीचं आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस ऋषीने धावायला सुरुवात केली. पंचांना पार केलेला पुढचा चेंडू अहो स्ट्राईक मध्ये ऑन साईडला तटवला. यावेळेस शतरक्षक आहे, आउट. तू चल मैं आया और एक विकेट का पतन. गॉन. केतन बॅक टू पावलाय.
स्ट्राईक करेल संकेत. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं नवीन फलंदाज विकास मॅन फ्रॉम अब्बासी. जबाबदारी मोठी आहे. शेवटचं षटक सुरू आहे. धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 56 धावा उभ्या राहिल्यात. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं अर्थातच धावांचा पाऊस पडला. 95 धावा उभ्या राहिल्या होत्या. यावेळेस मात्र फलंदाज अपयशी ठरत आहेत आणि धावा झाल्यात. षटक क्रमांक 5 सुरू असताना फक्त आणि फक्त 56 धावा. विचार करावा लागेल. दिमाग के बत्ती को जलाना होगा बल्लेबाज को. इस बार देखिए गेंदबाजी करके ऋषि ऑन स्ट्राइक. अगली गेंद राइट अप ओवर द विकेट और इस बार देखिए गेंद अच्छी गेंद है. समझ नहीं पा रहे बल्लेबाज संकेत. तो इस बार रन जरूर मिलेगा. हो खराब गेंदबाजी पण सगळं खराब चेंडू आहे. अर्थात 2 धाबाचा बोनस ऋषी बहाल करतोय. 2 धाब्यांनी धावसंख्या हळूच पुढे सरकली. धावसंख्या 58 धावांपर्यंत पोहोचले आणि अर्थातच प्रथम फलंदाजी करताना संघ दिसतोय तो म्हणजे अब्बासी 11चा संघ आहे आणि अर्थातच अब्बासी 11 संघामध्ये अर्थातच स्टार खेळाडू आहेत आणि सुरुवात चांगली झाली, छान झाली, परंतु त्यानंतर मात्र आलेल्या फलंदाजाने निराश केले. खास करून आपण पाहिलं प्रणव, त्यानंतर आलेला दुसरा प्रणव आकाश यांनी मात्र खूप निराश केले आणि धावसंख्येला मात्र ब्रेक लावण्यामध्ये यश मिळवलं. खास करून हर्षद आणि आत्ता 5व्या षटकामध्ये ऋषी यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक प्रवीणने टाकलं आहे, त्यामध्ये धावा आल्या 14. तिसरं षटक अशोकने पुन्हा एकदा मारा केला. 15 धावा दिल्या. एक गडी अर्थात मोठा गडी त्याने मिळवला होता. बाबल्याला त्याने तिसऱ्या षटकामध्ये आउट केलंय, परंतु मात्र त्यानंतर 4थ्या षटकामध्ये कमाल केली. ती हर्षदने हॅट्रिक देखील पूर्ण केली आणि एकूण 3 फलंदाजांना 3 चेंडूमध्ये घरचा रस्ता दाखवलाय. तो हर्षद त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि 5व्या षटकामध्ये देखील आतापर्यंत सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजी करतोय तो अर्थातच ऋषी. गोलंदाज रामवर्धनी सोनगाव संघाकडून. सोनगावचा संघ तगडा संघ आहे, शेखर बोरेचा संघ आहे. यावेळीचा पुढचा चेंडू मारा केला जाईल ऋषी याच्याकडून राईट ओव्हर द विकेट. यावेळेस हवेमध्ये खेळलाय, घातक होऊ शकतो चेंडू. गोलंदाजच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. साधा बा मात्र कमाल केली. विकासने 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 मोठे फटके, 2 षटकार आणि अर्थातच येणाऱ्या चेंडूवर जर षटकार आला तर अर्थातच SKG आंबरे सर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल, क्रॅश प्राइज अर्थातच मिळेल. विकासाला ऑन हॅट्रिक, 2 षटकार दरम्यानचा यावेळेचा चेंडू. इथे मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. गोलंदाज खाली येतोय आणि अशा तऱ्हेने अजून एक फलंदाज म्हणजे ज्याने चांगली फलंदाजी केली तो मात्र आउट होऊन मैदानाच्या बाहेर निघतोय. अर्थात या ठिकाणी पाहिलं तर 5 षटकाचा खेळ समाप्त झाला. 5 षटका अखेर जर आपण पाहिलं तर एकूण 7 गड्यांच्या मोबदल्यात धावा जमा झाल्यात तर 70 धावा आणि अर्थातच 71 धावांचं छान सुंदर उद्दिष्ट उभं राहिलं. त्याचं कारण शेवटच्या षटकामध्ये गमरे सर एकूण 3 षटकार पाहायला मिळाले आणि अर्थातच या ठिकाणी विकासने चांगली फलंदाजी केली. 2 चेंडूमध्ये 12 धावांची त्यांनी खेळी केली आणि बडून 70 धावा या ठिकाणी उभ्या राहिल्यात. 71 धावांचा आव्हान असेल आणि 71 धावांचा पाठलाग करताना अर्थातच सोनगावचा संघ मैदानावर दाखल होईल. त्यावेळेस आम्ही जोडले जाऊ. माझ्या बरोबर मराठीचे कॉमेंटेटर सुरेखा गंभीर आहेत आणि तत्पूर्वी आपण आयोजकांकडे देखील जाणार आहोत. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आदर देखील करणार आहोत. कारण ही स्पर्धा शिवसेनेचे, युवा सेनेचे, शाखा आवाशीची आहे आणि अर्थात आपल्या माहिती आहे जिथे शिवसेना आहे आणि शिवसेना हा आदराचा पक्ष आहे आणि सन्मानाचा देखील आहे. म्हणून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये अर्थातच लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये मान्यवरांचा सन्मान आणि स्वागत करतोय. तत्पूर्वी पुनश्च एकदा तीच सूचना आहे, तीच विनंती आहे जी काल परवापासून आपण या ठिकाणी देतोय ती अर्थातच मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग. मित्रांनो कंटिन्यू फॉलो करा. SKG आंबरे सर त्यांच्याबरोबर सगळ्याच आयोजकांनी आपल्या सूचना दिल्यात आणि त्याचं पालन आपणही करणार आहात अशा प्रकारची विनंती आहे. यानंतर ब्रेक घेतो. ब्रेकमध्ये गाणं ऐकू. गाण्यानंतर तुम्हाला घेऊन येतो विजयाचं लक्ष 71 धाबांचं आणि अर्थातच ते उद्दिष्ट पार करावं लागेल रामवर्धनी सोनगाव संघाला.
शेर 2 कदम पीछे जाता है। पण आल्याचं डबीत संघ कोणी आलं असेल तर प्लीज आपण आल्याचं येथे नोंद करा. या स्पर्धेमध्ये खेळू इच्छिणारा कोणी डबीत संघ दाखल झाला असेल तर प्लीज आपण या ठिकाणी नोंद करा. हॅलो. शिवसेना युवासेना शाखा आवाशी आपण पाहतोय ऐकतोय भगवा चषक 2021 मध्ये मी आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचे तसेच उशिरा जे जोडलेले आहेत प्रेक्षक आणि जे घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, तर त्यांचं सुद्धा मी सहर्ष असं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर येऊया मैदानामध्ये नक्कीच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण पाहतोय ऐकतोय आवाशी 11 आणि त्यांच्या हॅलो सूर्यकांतजी 1 मिनिट. इथे आपले आवाशी गावचे आमचे राजारामजी उमासर साहेब, आमचे अशोकजी आंबरे, त्याचबरोबर आमचे चंद्रकांतजी फावरे साहेब उपस्थित, मोहिते, त्याचबरोबर आमचे युवासेनेचे उपविभाग सुभाषजी गवळी, आमचे जावई राज जाधव, असे बरेचसे ज्यांचं शिवसेनेवर प्रेम आहे त्या या शिवसेना युवासेना शाखा आवाशीच्या भगव्या स्पर्धा पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. मी आमच्या सर्व टीमच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. आपले आशीर्वाद असेच शिवसेनेच्या पाठीशी उभे राहू द्या आणि राहतील यात मला खात्री आहे. धन्यवाद. नक्कीच सन्माननीय आपण माजी उपसभापती खेडचे तर आपण ऐकतो श्री SK आंबरे यांना ऐकलत. आणि SK आंबरेजी, आपल्याला माहीत आहे की आपला भगवा हा कायम फडकत असतो आपल्या पंचकृषीत नाही तर आपल्या खेड तालुक्यात. आणि याचं सर्व श्रेय आपल्या सर्व शिवसेनाच्या जे आपले मतदार आहेत त्यांना आहेच, परंतु जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आहे. आणि नक्की तुमच्या पाठीशी खंबीरपणे हे सर्व कार्यकर्ते आणि तुमच्या पाठीमागे सर्व शिवसैनिक उभे आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय एक मोठं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या संकल्पनेतून ही साकार झालेली स्पर्धा, अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे. अर्थातच भगवा चषक आपण पाहतोय ऐकतोय. पुण्याचे एकदा मी सर्व प्रेक्षकांचे सहर्ष असं स्वागत करतोय आणि येऊया मैदानामध्ये एक
चांगले रंगतदार लढत पाहायला मिळते. तर पहिल्या चेंडूचा खेळ इथे आपण पाहतोय, चौकार येतोय म्हणजे सुरुवात टिट फॉर टॅट असं मी म्हणेन, जशाच तसं उत्तर दिलेलं आहे. कारण सुरुवात जी पाहतोय आपण, पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावांची मोहर लागते आणि यावेळेला शेखर आहे फलंदाज, सागर गोलंदाजीसाठी तयार. टप्प्याचा चेंडू बाउन्स झाल्यानंतर पंचांनी मात्र दोन्ही आपले हात फैलावले, इशारा देत आहेत आमच्याकडे, हा वाईट चेंडू आहे म्हणजेच खराब चेंडू आणि याला मात्र भुर्दंड, अर्थातच दंडाच्या स्वरूपात 1 धाव द्यावा लागेल ती सागरला. अर्थातच समोरचा सोनगाव संघ खेळताना म्हणजे धावा आता धाव फलकावर असतील त्या 5, बिनबाद 5 अशी सुरुवात आपण पाहतोय. पुन्हा एकदा सागर तयार शेखरसाठी. यावेळेला शेखरने आपले पवित्र आणि आपले खांदे खोललेले आहेत, परंतु चेंडू खाली मिड विकेटला. क्षेत्ररक्षक प्रणव आहे, झेल टिपतोय आणि पहिला ब्रेक मिळवून देतोय सागर आपल्या संघासाठी आणि तंबूच्या आसऱ्याला असेल तो म्हणजे शेखर. संधी मिळेल डीजे मास्टरला. डीजे प्लीज. आपले बाळू, मला एक सांगावं असं वाटतं की आपलं जे या खेड तालुक्यातले अर्थातच रत्नागिरी जिल्ह्यातले खेळाडू फार कमी, जे ॲब्रॉडला म्हणजे जे बाहेर देशात मॅच होतात त्या जायला आपण फार कमी आपले खेळाडू आहेत या रत्नागिरी जिल्ह्यातले. परंतु रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर खूप असे 25 ते 30 खेळाडू हे रायगडमधून जात असतात कुठे तर बाहेर देशात खेळण्यासाठी. कमतरता कुठेतरी जरूर आहे, ती पूर्ण जरूर होईल येणाऱ्या काळामध्ये. दरम्यान आपण पाहतोय मैदानामध्ये एक झेल पुन्हा बाळू यावेळेला मात्र झेल खाली येतोय आणि हादरा देऊन जातोय तो सागर. बॅक टू बॅक दुसरा हादरा देतोय संघाला, अर्थातच सोनगाव संघाला. धावसंख्या आहे धाव फलकावर फक्त आणि फक्त 5. पुन्हा एकदा संधी मिळेल डीजेला. आज सुद्धा लागणार आहे, कारण आज ओपन लॉट आहे. मुंबईतून काही संघ इथे दाखल झालेले आहेत. उद्या सुद्धा ओपन लॉटचे, अर्थातच उद्या सुद्धा मोठे खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला पाहण्यात येतील, आपण दिसतील हे खेळाडू. तर यावेळेला आपण पाहतोय की आपल्या ज्या रत्नागिरी जिल्ह्यातले जे खेळाडू आहेत ते मात्र इथे खेळताना या सामन्यामध्ये आपण पाहतोय एक चांगलं नेतृत्व, अर्थातच सागर सुद्धा आहे. यावेळेला मात्र बॉलिंग मार्कवर तयार आहे. यावेळेला खराब खेळ आपण पाहतोय क्रिकेटमध्ये आणि यावेळेला बळी देतोय. मी म्हणेन हे धावत नाही आहे तर केलेली क्रिकेटच्या भाषेमध्ये आत्महत्या याला बोलतात आणि ती आत्महत्या करून यावेळेला मात्र तंबूच्या आसऱ्याला आहे फलंदाज आपण पाहतोय रोहित. तर तिसरा हादरा बसतोय, तिसरा गडी बाद होतो. यावेळेला आपण पाहतोय दयनीय अवस्था करून टाकली ती मात्र आवाशी 11 या संघांच्या गोलंदाजाने. आणि यावेळेला मात्र मी असं म्हणेन की सागर एक अष्टपैलू चमक दाखवताना आपण पाहतोय की 33 धावा तब्बल ठोकल्या होत्या आणि त्याच्या 33 धावा ह्या फक्त 13 चेंडूंमध्ये, 34 धावा होत्या तर 13 चेंडूंमध्ये, म्हणजे किती कमालीची फलंदाजी होती आणि कमालीची गोलंदाजी सुद्धा करताना आपण पाहतोय. एक नक्कीच मी असं म्हणेन बाळू की हे जे खेळाडू आहेत हे उभरते सितारे आहेत आणि म्हणजेच उभरते की या आपल्या जे बाहेर जाणारे जे खेळाडू त्यांच्या यादीत नक्कीच बसावेत असं मला वाटतं. काल सुद्धा आपण पाहिलं की हरीसारखा खेळाडू, मला असं वाटतं की जे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ज्यांनी पाहिली असेल त्यांनी जरूर विचार करावा. हरीसारखा एक चांगला खेळाडू, व्हीशेपमध्ये सगळे स्ट्रोक त्याच्याकडे असणारा खेळाडू, तो सुद्धा बाहेर जाण्याच्या तयारीत, नक्कीच त्याला घेऊन जावं ही आमची सुद्धा अपेक्षा आहे. सागर आहे, आमचा बाळू आहे, तर आमच्या या पंचकृषीतले हे 2 दिग्गज खेळाडू आहेत.
बाबल्या आणि आमचं सागर असे हे दोन खेळाडू सुद्धा मी असं म्हणेन की बाबल्यासारखा एक स्टार कास्ट आहे आणि सागर सारखा सुद्धा आहे, एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांनी सुद्धा भविष्यात नक्कीच त्यांचं पदक्रम हा नक्कीच परदेशात बाळू होईल असं मला तरी वाटतंय आणि व्हावं ही आमची मनापासून इच्छा आहे. कारण आम्ही जेव्हा जेव्हा समालोचन करत असतो तेव्हा आम्ही फक्त पाहतोय रायगड आणि इतर जे राज्य आहेत किंवा इतर जे स्टेट आहेत त्या स्टेटमधून जातात, परंतु आमचा रत्नागिरी जिल्हा फक्त जर आमचा नाना अर्थातच प्रथमेश पवारला जर वगळलं तर आज रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व फार कमी दिसतंय. यावेळेला मात्र आपण पाहतोय स्ट्रोक आहे सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जरूर जो गोलंदाज आहे त्याच्या वरून मारलेला फटका होता. हे फटके फार कमी बाळू पाहायला मिळतात, कारण हे जे फटके आहेत हे फक्त आपण दिलीप वेंगसरकर आणि सुनील गावस्कर यांचे स्ट्रेट ड्राईव्ह असायचे आणि तेच पाहायला मिळायचे. हे क्रिकेटचे सौंदर्य आहेत जे आपण कव्हर्समध्ये पाहतो, स्ट्रेट ड्राईव्ह पाहतो किंवा फुलचे फटके, हे क्रिकेटचं नजाकत सौंदर्य आहेत आणि ते सौंदर्य मात्र आता पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 7. पहिलं षटक मार्गस्थ जरूर आहे. यावेळेला सागर पुन्हा तयार. टप्प्याचा चेंडू, काय गोलंदाजी होती यावेळेला मात्र पंचांचा हात आकाशाकडे येतोय, एक बोट उंचावून सांगतात येस इट इज कॉल फॉर होईल. चौथा हादरा बसतोय, तू चल मै आया अशी अवस्था मात्र बाळू पाहायला मिळते. कुठेतरी एक मोठं धावाचं प्रेशर, एक धावाचं जे डोंगर जो आहे त्याचा पार करताना आणि त्याचा पाठलाग करताना दमछाक होताना पाहतोय आणि चौथा हादरा बसतोय. संधी मिळेल यावेळेला डीजे मास्टर, डीजे प्लीज. गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेला न बर, आणि पदार गेला न बर. पोरीदारा पुन्हा दादा करत, पोरीदारा पुन्हा दादा करत, पुन्हा दादा करत, पुन्हा दादा करत. धन्यवाद 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 डीजे. पण यावेळेला मात्र बॅटीचा दांडा इथे धरावा लागेल आणि तो मजबूत जर धरला तरच इथे धावा येतील, अन्यथा विकेटवर विकेट जाण्याची संभवता आपण पाहतोय. यासाठीच हे गाणं मात्र माझ्या मित्रांनी जरूर इथे आपल्याला ऐकवलंय, कारण मित्रा दांडा बॅटचा धरायचा आहे आणि तो मजबूत धरायचा आहे. तर यावेळेला नवीन संघ जे कोण आलेले असतील तर कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांनी येऊन आपली नोंद करायची आहे. तर मी विनंती करेन जे नवीन संघ इथे मैदानामध्ये उपस्थित आलेले असतील तर कृपया त्यांना विनंती आहे की आपण आपल्या नावाची नोंद आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन करायची आहे, कारण पुढच्या ताबडतोब मॅच आपली खेळवली जाईल. कारण हा सामना जो आहे तो उर्वरित म्हणजे परवाच्या दिवसात हा सामने जे राहिलेले होते ते खेळवण्यात येत आहेत. तर यानंतर मात्र आजचे जे ओपन गटाचे सामने आहेत ते खेळवण्यात येतील. तर कृपया नोंद करून घ्या, लवकरात लवकर मॅच चालू करून घेऊ तर आपल्याला विनंती असेल. तर येऊया मैदानामध्ये. आपण पाहतो 71 धावांचा डोंगर पार पडताना यावेळेला दमछाक जरूर झालेले. धावा आहेत फक्त धावफलकावर 7. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, गॅप शोधलाय आणि सरळ पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधून सरळ सीमारेषा पलीकडे चेंडू येतोय चौकारीनिशी. आणि मी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी यावेळेला दमछाक करताना आणि दमछाक होताना आपण पाहतोय, परंतु यावेळेला मात्र मी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी एक चांगली भागीदारी करावी लागेल आणि ती मात्र करावाच लागेल, कारण यावेळेला धावाचा डोंगर जो पार पडायचा आहे त्याचा पार पडताना मात्र दमछाक जरूर झालेली आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मात्र चौकारीची मोहर लागते. धावा आहेत धावफलकावर 11. 4 गडी बाद आखरी दयनीय अवस्था आपण पाहतोय. 11 धावा आहेत गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. एकदा यावेळेला चांगला चेंडू आहे, बाउन्स केल्यानंतर सोडून दिला चेंडू, कारण अपेक्षेपेक्षा उंच उडाला होता, बाउन्स आला होता चेंडू आणि तो खेळण्याचा प्रयत्न झाला नव्हता फलंदाजाकडून. अर्थातच आपण पाहतोय अशोकच्या माध्यमातून, परंतु यावेळेला मात्र अशोकने चेंडू सोडला. डॉट चेंडू आणि गोलंदाज आपण पाहतोय आकाश यावेळेला गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पुन्हा तसाचे चेंडू आणि तोच रिझल्ट, फक्त यावेळेला मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि यावेळेला चेंडूची बॅटची कट लागते आणि फलंदाज पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला. 5वा हादरा बसतोय, 5वा धक्का बसतोय. तर धावसंख्या आहे फक्त 11 सोनगावची, 11. 5 गडी बाद.
असल्यामुळे त्याला येता आलं नाही या सामन्यासाठी. परंतु यावेळेला एक गोलंदाज जर आपण विचार केला तर एक चांगली गोलंदाजी करताना यावेळेला पाहतोय आपण आखुटप्प्याचा चेंडू यावेळेला पुल केलाय आणि पुल इज सक्सेसफुल. चौकार येतोय, एक खणखणीत चौकार या दरम्यान आणि 15 धावा मात्र धावफलकावर पाहतोय. गडी झालेली आहे 5, परंतु 15 धावा जरूर आहेत. परंतु यावेळेला कुठेतरी मोठे फटके मारण्याची तयारी असली पाहिजे आणि मारावंच लागतील, कारण धावाचा जर आपण विचार केला तर फार मोठी धावसंख्या आहे. अर्थातच 71 धावा धावफलकावर आणि तर पार करताना मात्र कुठेतरी नक्कीच मी म्हणेन की या खेळाडूने हारागिरी पत्करले असं वाटते, कारण एकामागून एक धक्के देत गेलं ते म्हणजे सागर आणि त्याच्यावर जोडीला आता आपल्याला आलेला आकाश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र चेंडू आकुटप्प्याचा उसळी घेतल्यानंतर सरळ गॅदर करतोय, सागरकडे चेंडू जातोय. अर्थातच यष्टीरक्षकाची भूमिका पार पडताना म्हणजे पूर्ण जे क्षेत्र आहे अर्थात गोलंदाजीचा असू दे फलंदाजीचा असू दे आणि यष्टीरक्षणाचं, तर नक्कीच सागर अष्टपैलू कामगिरी करताना आपण पाहतोय मैदानामध्ये. यावेळेला मात्र यष्टीरक्षणाचं काम करताना चोखपणे निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे 15 धावफलकावर. यावेळेला आपण पाहतोय एक मोठा स्ट्रोक येतोय, पूल केलेला आहे, पूल इज पंचांचा निर्णय येतो. यस सक्सेसफुल. 6 धाव्यांसाठी षटकार. संधी मिळेल डीजे मास्टरला. डीजे प्लीज. तुंग षटकार होता. धावसंख्या आहे धावफलकावर 21 धावा आहेत धावफलकावर. 21 धावा आणि 2 षटक संपुष्टात येते. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा येईन माझे मित्र. अर्थातच एक गोड आवाज आपल्या या खेड तालुक्यातला अर्थातच बाळू सनगरे यांच्याकडे येईन आणि मी तुर्तास सूर्यकांत गमरे आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद गंभीर सर. याडे तर मोठा टॉस होतोय. अर्थात जाणता राजा सुंदर 11 विरुद्ध कालकई 11 गुंदे. त्याला दोन्ही करता टॉस का बॉस मध्ये या पुढचा मोठा सामना होईल आणि अर्थातच हॅलो आत्ताच स्टेजवर आमचे आदरणीय संतोषजी शिंदे साहेब उपस्थित झालेले आहेत. शाखेच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. निश्चित आलेल्या सगळ्या मान्यवरांचा आपण शिवसेना युवासेना शाखा आवाशीच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. भगव्या चषकामध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो, कारण हा एकमेव पक्ष आहे आणि अर्थातच शाखा आवाशीची स्पर्धा आहे, म्हणजेच आदराची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि त्याचबरोबर मानाची स्पर्धा कोकणच्या भूमीमध्ये सुरू असणारी महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ही स्पर्धा सुरू आहे आणि अर्थातच भगव्यामय वातावरणामध्ये सजलेली भगवा चषक 2021 ची स्पर्धा. अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक या ठिकाणी आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा मित्रांनो 3रा दिवस आहे. ज्या स्पर्धेचं आयोजन आणि संयोजन काय नेटनेटकं संयोजन आहे आयोजन आहे SKG आंबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली. अर्थातच संजोग आंबरे असतील, महेंद्रजी आंबरे असतील आणि अर्थात सुदर्शनजी कदम साहेब, अजित आंबरे, संजोग आंबरे यांनी काय मेहनत घेतली मित्रांनो आणि बडूनच ही स्पर्धा यशस्वी होते. मोठी स्पर्धा, देखणी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. बैदरच्यामध्ये आपण पाहतोय रणसंग्राम आहे. अर्थातच मोठा सामना बैदरच्यामध्ये. एका बाजूला आवाशी 11 तर दुसऱ्या बाजूने ज्यांचा डाव गडगडलाय अर्थात राम वर्धनी सोनगाव या ठिकाणी मात्र पिचार एवढे आहे. यावेळेचा चेंडू भिरकावलाय, निश्चित चेंडू हायमध्ये प्रणव खाली येतोय. झेल पकडण्याचा प्रयत्न यशस्वी. गॉन. अजून एक विकेट.
तर या ठिकाणी आपण पाहिलं अर्थातच पिछाडीवर पडलाय राम वर्धनीचा संघ. अर्थातच धावांचं उद्दिष्ट खूप मोठं उद्दिष्ट 71 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलेले खेळाडू आतापर्यंत अपयशी ठरले. एकूण पाहिलं तर एकूण गडी गमावले त्यांनी आतापर्यंत 6 फलंदाज आउट झाले. धावा झाल्या फक्त 23 धावा 71 धावांचं उद्दिष्ट. या ठिकाणी मात्र फार अवघड पहिल्या षटकामध्ये कमाल केली सागरने आणि एकूण 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 7 धावा आणि बडूनच या ठिकाणी दबाव निर्माण झाला, प्रेशर निर्माण झालाय. दरम्यान यावेळेचा चेंडू मात्र सुरेख चेंडू आहे आणि अर्थातच यावेळेस मात्र फलंदाजाला चकवून जातोय, यष्टरक्षकाला चकवून जातोय. पंच सांगतात खराब चेंडू, स्वेअर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एक धाव एका धावेने फार मोठा बदल होणार नाही. धावसंख्या 1 पुढे सरकली. धावसंख्या आहे 24 धावा. विजयासाठी 71 धावांचं मोठं उद्दिष्ट. पुनश्च एकदा पहिल्या सामन्यामध्ये 96 धावांचं उद्दिष्ट दिलं होतं. यावेळेस 71 धावांचं उद्दिष्ट आवाशी 11 संघाकडून. अर्थात फलंदाजीमध्ये आपण पाहिलं दर्जेदार फलंदाजी दोन्ही सलामीवीरांकडून. एका बाजूला अर्थात बाबले आणि दुसऱ्या बाजूने सागरने काय फलंदाजी केली. पहिल्या सामन्यामध्ये बाबल्याने अर्थात 50 धावांची खेळी केली आणि अर्थात त्यामध्ये 37 धावांचा संयोग दिला सागरने. या सामन्यामध्ये मात्र सागरने चांगली फलंदाजी केली आणि अर्थातच धावसंख्या 71 देण्यामध्ये योगदान दिले आणि अर्थातच शेवटी आल्यानंतर विकासने देखील हात खोलले, 2 मोठे फटके लगावले आणि अर्थात 71 धावांचं या ठिकाणी उद्दिष्ट निर्माण झालंय. यावेळेस पहा फक्त बॅट फिरते, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क येत नाही. चेंडू जातो यष्ट बाबल्याच्या ग्लोजमध्ये. निर्धाव त्याच्यामध्ये नोंद केली जाईल आणि बघता या ठिकाणी षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. 3ऱ्या षटकात धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 25 धावा. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 71 धावांचं उद्दिष्ट पार करत असताना निश्चितच मोठे फटके घ्यावे लागतील. पण या मात्र आता जर पाहिलं तर निराशाजनक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खेळ मैदानामध्ये थांबलाय. तत्पूर्वी ब्रेक येतो. ब्रेकमध्ये तुम्हाला प्रेमच्या डीजे मधून एक सुंदर छान गाणं ऐकतो आणि गाण्यास घेऊन येतो तुम्हाला षटक क्रमांक 4. जे आंबरे सर आणि त्यांच्या सोबत आपण जर पाहिलं तर आता संचुक आंबरे, अजित आंबरे, सुदर्शन कदम, सचिन तथा अप्पा आंबरे, मनोज आंबरे आणि त्याचबरोबर महेंद्रजी आंबरे सर यांनी मेहनत घेतली, परिश्रम घेतला, कष्ट घेतले आणि मित्रांनो तुमच्यासाठीची ही लाख मोलाची देखणी स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा घेऊन आलेत आणि अर्थातच या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ जर पाहिला तर अर्थातच यजमान संघ म्हणजेच आवाशीचा संघ खेळतोय, वर्चस्व गाजवलंय. यावेळेस मात्र चौकार निश्चित मिळेल फलंदाजाला, परंतु आत्ता चौकार येऊन फार मोठा बदल होणार नाहीये कारण बघता षटक क्रमांक 4 उजाडलाय. 71 धावांचं उद्दिष्ट आहे आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 पर्यंत. निश्चित या ठिकाणी संधी देखील आहे परंतु मोठे फटके येणं गरजेचं आहे. यामुळे असं गौरव
12 करेल राईट ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू षटक क्रमांक 14 गौरव चतपदे राईट ओव्हर द विकेट. यावेळीचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि अर्थातच इथे पाहिलं तर निश्चित एक आणि दुहेरी धाव घेण्याची संधी मिळाली आणि 2 धाबा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धाबेली धावसंख्या 34 धाबा. यानंतरचा मोठा शब्द असेल अर्थातच सुंदर 11 म्हणजे जाणता राजा आणि त्याचबरोबर अनाय 11. दोन्ही कर्णधाराला विनंती आहे टॉस करीत या. दोन्ही कर्णधार चला दोन्ही संघाला विनंती करतो. दोन्ही संघांनी फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि टॉस करत या. सुंदर 11 जाणता राजा अनाय 11 दोन्ही संघाला विनंती आहे. कर्णधाराला विनंती करतो फॉर्मॅलिटीज पूर्ण करा टॉस करत या. लगेचच पुढचा सामना आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. यापुढचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला चेंडू तटवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेखा पार चौकार 4 धावा. विजयासाठी 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. यानंतर सुंदर 11 जाणता राजा विरुद्ध अनाय 11 यांच्या दरम्यानचा सामना असेल आणि अर्थातच दोन्ही कर्णधार विनंती करतो आपली फॉर्मॅलिटी आणि टॉस करते या आपण. तर आपण मैदानामध्ये पाहतोय 6 चेंडूचा खेळ बाकी जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे. सहा चेंडू 33 धावांची गरज आहे. गौरव राईट भरत विकेट. यावेळेचा चेंडू एष्ट्यांचा भेद घेतोय आणि अर्थातच फलंदाज बागारी परतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू फेकला. अर्थातच चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. जाणता राजा ठाणे विरुद्ध अनाय 11 यांच्या दरम्यानची लढत असेल आणि अर्थातच नावामध्ये वारंवार बदल होतोय. सुरुवातीला आपण पाहिलं सुंदर 11 जाणता राजा त्यानंतर सुंदर 11 जाणता राजा आता जाणता राजा ठाणे हा संघ या ठिकाणी दाखल झालाय. तर अर्थातच मोठा सामना असेल. टॉस या ठिकाणी केलं जाईल. टॉस का बॉस मध्ये आपण पाहतोय दोन्ही कर्णधार मी या ठिकाणी पाहतोय. अर्थातच 7 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूचा खेळ त्या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवर टॉस करून घ्यायचं आहे. मी सन्माननीय संतोषजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या टीमचा दोन्ही संघाचा टॉस करून घ्यायचा आहे. युट्यूब 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकांमध्ये 2 षटकं पॉवर प्लेची षटकं असतील. 4 गोलंदाज वापरावे लागतील. शिवसेनेचे कट्टर शिवसेने गोंदेगावचे सुपुत्र बबलू शेठ आंबरे, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी आंबरे, आमचे मित्र बाबा शेठ आंबरे ज्यांचं ह्या शाखेला नेहमी सहकार्य असतं. आपल्या सर्वांचं शिवसेना शाखा युवासेना शाखा आवासीच्या वतीने हार्दिक अभिनंदन.
तर अर्थातच आपण पाहतोय 5 चेंडू आणि एकूण 32 धावांची गरज आहे. हो, यानंतर टॉस होईल, मोठा सामना असेल मित्रांनो. एका बाजूला अर्थात ठाण्याचे खेळाडू दिसतील, मुंबई नगरीतले खेळाडू दिसतील आणि म्हणून हा सामना मोठा असेल. यानंतर येणारा सामना ज्या संघामध्ये अर्थात जांताराजामध्ये ठाण्याचे खेळाडू आहेत, मुंबई परिसरातले मोठे खेळाडू या ठिकाणी खेळताना दिसतील आणि एक निश्चित चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण बस सामन्यामध्ये जर पाहिलं तर अर्थातच आवाशी 11 संघाने वर्चस्व गाजवलंय. अनाई 11 विरुद्ध जांताराजा ठाणे यांच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघ मोठे संघ आहेत, का मुंबई परिसरातले खेळाडू आहेत आणि अर्थातच या ठिकाणी टॉस का बॉस झालाय. कुठे गेले? ठाणे संघाने टॉस जिंकलाय. जांताराजा डिसिजन कळवा. 5 षटकांचा खेळ असेल आणि अर्थातच मोठा सामना यानंतर सुरू होते मित्रांनो. चालू सामन्यामध्ये जर पाहिलं तर अर्थातच या ठिकाणी आवाशी 11 संघाने या ठिकाणी विजय साकारलाय आणि अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तत्पूर्वी रामवर्धनी सोनगाव कर्णधार या ठिकाणी या आपला सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रामवर्धनी सोनगाव या संघाला या ठिकाणी आपण